हॅलो. हा नमस्कार सर. काय रे समया? काय नाही, उद्या येणार आहे मी तुमच्याकडे. समया कशासाठी येणार आहे? उद्या दुपारून येणार आहे साहेब. पण मी दोघं पण येऊ राहिले तुमच्याकडे. कोणते साहेब? आमचे डेअरी साहेब. त्याचे काही माल आणता काय? तुम्ही सांगाल तेवढं. आता लई इथं जमून ठेवलंय सगळं व्यवस्थित. काय सगळं 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 व्यवस्थित करून ठेवलंय. तुम्ही फक्त आदेश करा आता पुढचा. काय आणि सगळं इथं जे काही होतं ना, सगळे उत्तरची सगळी सेटिंग लावलेली मी. हा हो. मी आता सर इथं जवळपास 8 वर्षापासून हेच करतोय जिल्ह्यात. तू सेटिंग लावली का त्याने लावली? काय म्हणले? हॅलो. हा नाही, खालची माझ्याकडे सेटिंग असते ना बाकीची. हॅलो. 5 मिनिटं. हा हॅलो. हा हा म्हटलं हा उद्या येऊ का मग? हा उद्या येतो म्हटलं सर. सेटिंग सगळं का? हा सेटिंग घेऊन ना सगळं? हो हो, तुम्ही फक्त सांगा. सगळं करून ठेवलंय सर. मोठमोठाले पाहुणसर आहेत आपल्याकडे, लय मोठमोठाले. अरे मग आणावं गरज आहे मला. हो ना हो ना. तू 7 एकर शेती घेतली. आम्हाला भेटेल करा त्या बाळा याच्याकडे कुठं बोलेल आपण. चालतंय सर. मला ती बिल गेलेलं कळलं होतं. मोठं बिल गेलेलं कळलं होतं म्हटलं. तेव्हाच मी म्हटलं आता. तूच कर ना. हॅलो. तिकडचं म्हणलं तू सगळं आता तूच कर का? हो ना हो ना. हॅलो. हा म्हटलं मी आता येतो उद्या, तुम्हाला डिटेल सगळं देतो, सांगतो सगळं. अरे तू सांग तर होईल का तिकडे? रेटला द्यावं लागेल मला. नाही नाही, सगळं होईल सर इकडं. रेट करायची गरज नाही ना? अजिबात नाही सर. बर. हो. आता फक्त तुमचा आदेश फक्त सुरू करा म्हणून तर इकडं. अरे कर ना सुरू, लगेच आत्ताच करून दे ना. चालेल ना सर. चालतंय सर. खातात का रे? काय म्हणले? 65 लोक कुठे जाऊन खातात का? हो ना हो ना. उद्या करून आण सगळं, काय प्रॉब्लेम नाही मला. हा येतो आम्ही सर उद्या. हो हा उद्या येतो ना सर. हा हा. हो चालेल सर. ओके. हो. नुसतं बोलायला येतो काय? काय म्हणले? नुसतं बोलायला येतो का काम करून आणतो? सर आता बोलतो एकदा, मग बाकी करतो ना. भरपूर लोक आहेत आपल्याकडे असे. नको इतके मोठे लोक आहेत. एक शब्द टाकूच तर मोठाले लोक आहेत. इतके मोठे लोक आहेत म्हशीकडे. हा का? हो. तिकडे माझी बदली व्हायला पाहिजे होती आहे ना. आता तुम्ही काय तिथं असले तरी काय, इकडे असले काय एकच आहे. काय टेन्शन नाही. नाही ना, पण तुमच्या इकडं ही जागा आहे रे मार्केट. हा इकडं मार्केट भरपूर आहे सर. या साईडला म्हणजे सगळंच तेच पट्टा आहे ना. हे पट्टा तसंच आहे ना इकडं. बाईने लय कमवलं का रे? कोणी? हो ना. बाईनं. अहो सर, मंथली चालू आहे प्रत्येक पोलीस स्टेशनची 50. हा आणि बाकी इतर कलेक्शन खूप आहे ना. बाकी सगळे 2 नंबरवाल्याचे पर्सनली कलेक्शन आहे. आला बोल बोलत हा. म्हटलं पर्सनलचं डायरेक्ट कलेक्शन आहे म्हटलं त्यांचं. कोणतं? म्हणजे हे डायरेक्ट आपलं पोलीस स्टेशनचं वेगळं आणि पर्सनली प्रत्येक धंद्यावाल्याचं वेगळं आहे त्यांचं. त्याच्यात वाळू पिळू हे सगळं आहे ना. रेशन फिशन गुटखालाही इकडे सर लय गुटख्याचं लयच मोठं जाळ आहे इथं. रेशन आणि गुटखा. नाव दिलेलं आहे ते नाव टाकेल ना. हॅलो. हा म्हटलं रेशन आणि गुटख्याचं लय मोठं जाळ आहे. हा मी आहे ना आपले ते पंचगंगाचे ओनर आहेत ना आपले, ते तुम्हाला येणार आहेत भेटायला. त्यांना घेऊन येतो भेटायला. काय 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 म्हणला? ते पंचगंगा सीडचे ओनर आहेत ना, त्यांना भेटायला घेऊन येतो ना तुम्हाला. कसले? म्हणजे आपले पंचगंगा सीडचे मालक आहेत. खूप मोठी असती इथली. खूप म्हणजे खूप मोठी. ते प्रॉपर नेवाशाचे आहेत ना. हॅलो. मागणार रे. हॅलो. फोन करायला मी बोलतो त्याला. हॅलो. हॅलो. हा सर. हा सांग ना. हा म्हटलं
तुम्हाला भेटायला येणार मी तरी त्यांना बोललो होतो, म्हणले आपला वेळ काढला की म्हणले आपण जाऊ भेटायला. येतो आम्ही उद्या मग. हस्ती काय करणार पण? अहो सर लय मोठी म्हणजे शब्द फक्त त्याला माप आहे, म्हणजे शब्द टाकला तर त्यांची अशी आपल्यासाठी काही पण करतात ते. इथून माग सगळ्या गोष्टी तेच करत आलेत. हो ना सर. चालतंय सर, उद्या येतो आम्ही मग. ठीक आहे. हो सर. हो. धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.